नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM आणि तुम्ही हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये आहात आरजे कैलास सोबत. आनंदी रहा, आनंद लुटा. आणि जसं की श्रोते हो, तुम्हाला माहीत आहे की हा खेळ शब्दांचा या शोमध्ये आज पुन्हा एकदा मी तुम्हाला भेटायला आलेलो आहे जगभरातल्या आपल्या सर्व मराठी साहित्यिकांच्या सुंदर सुंदर रचना घेऊन. आणि हो, आपण शब्द दिलेला होता ओढ, आणि निश्चितपणे आपण सर्व साहित्यिक मान्यवरांनी जो भरभरून असा प्रतिसाद आजच्या या शोला दिलेला आहे, यावरून आपली या शो प्रतीची असणारी जी ओढ आहे ती निश्चितपणे रेडिओ पुणेरी आवाजपर्यंत पोहोचलेली आहे. आणि कसं असतं ना श्रोते हो, की जेव्हा आपण आपल्या मनातलं बोलतो, जेव्हा आपण आपल्याला भावलेलं असं बोलतो, त्यामुळे त्या ज्या ओळी असतात त्या शब्दरूपी निश्चितपणे कागदावर उमटतात आणि मनातल्या भावभावनांचं जे प्रतिबिंब असतं ते प्रतिबिंब शब्दबद्ध करून तुम्ही रेडिओ पुणेरी आवाजपर्यंत पाठवत असता आणि त्या मी सादर करत असतो. आपल्याला जे नवीन मान्यवर आहेत त्या सर्वांच्या माहितीसाठी सांगतो की आपण हा जो शो आहे हा मार्चमध्ये गेल्या 2 वर्षापूर्वी आपण सुरू केलेला होता. येणाऱ्या मार्चमध्ये आपल्या शोला 3 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि सुरुवातीच्या काळामध्ये अगदी काही 50 ते 60 मान्यवरांच्या सोबतीनं सुरू केलेला जो शो आहे आपला, या शोला आज जवळपास 800 ते 900 मान्यवर जे आहेत ते जोडले गेलेले आहेत. आणि आपण रोटेशन पद्धतीनं, म्हणजे एकदा भाग घेतल्यानंतर 1 किंवा 2 शो गॅप ठेवून आपण सर्वांना संधी देण्याचा प्रयत्न करीत असतो. आणि दरवेळी आपल्या या शोमध्ये वेगवेगळे विषय असतात, वेगवेगळे चित्रकाव्य आपण आमंत्रित करीत असतो चित्रकाव्य लिहिण्यासाठी. आणि निश्चितपणे आपल्याला जगभरातील मान्यवर जे आहेत ते या शोमध्ये सहभागी होऊन उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत असतात. आणि आपले जे श्रोते आहेत, रसिक श्रोते, ते अगदी जगभर पसरलेले आहेत. आणि वेगवेगळ्या सुंदर सुंदर अशा प्रतिक्रियासुद्धा या शोच्या अनुषंगानं येत असतात. तर त्या सर्व साहित्यिक मान्यवरांचं आणि सर्व श्रोत्यांचे सुद्धा खूप खूप धन्यवाद की केवळ आपल्या सहकार्यामुळे, आपल्या सहभागामुळे आणि आपल्या सुंदर सुंदर प्रतिक्रियांमुळे हा शो करताना निश्चितपणे मला म्हणजे आरजे कैलासला आनंद होतो. आणि श्रोते हो, जसं की आज आपण ओढ या शब्दावर बोलणार आहोत आणि भरभरून असा प्रतिसाद मिळालेला आहे. जवळपास 156च्या आसपास रचना ज्या आहेत त्या आपल्याला आलेल्या आहेत. आणि आपल्याला त्या सर्वच्या सर्व रचना ज्या आहेत त्या शोमध्ये घ्यायच्या आहेत. त्यांच्या रचना सर्व श्रोत्यांपर्यंत आपल्याला पोहोचवायच्या आहेत. त्यामुळे जास्त विलंब न लावता आपण आपल्या आजच्या शोला सुरुवात करतोय. आणि निश्चितपणे मी नेहमी आपल्या शोमध्ये म्हणतो की जेव्हा भरभरून असा प्रतिसाद मिळतो तेव्हा नंतर मला माझी रचना सादर करण्याची संधी मिळेल का नाही याची शाश्वती नसते. त्यामुळे मी आपल्या आजच्या शोची जी सुरुवात आहे श्रोते हो, ती माझ्या एका रचनेने करतोय. आणि मी लिहिलंय की श्रावण आला म्हणताना तरू वेली पर्णफुलांची लगबग होई. श्रावण आला म्हणताना तरू वेली पर्णफुलांची लगबग होई. मिलनाच्या ओढीने आतुरली धरित्री, मिलनाच्या ओढीने आतुरली धरित्री. करपसरुनी थेंब झेलण्याची तिची घाई, करपसरुनी थेंब झेलण्याची तिची घाई. अल्लड श्रावणाने तिजला नेसवला, नऊवारी हिरवा कंच नवा कोरा शालू. अल्लड श्रावणाने तिजला नेसवला, नऊवारी हिरवा कंच नवा कोरा शालू. चिंब चिंब होताना सरींनी, चिंब चिंब होताना सरींनी. भेदुंद नाहून कवेतील श्वास लागले एकमेकांशी बोलू. चिंब चिंब होताना सरींनी, भेदुंद नाहून कवेतील श्वास लागले एकमेकांशी बोलू, एकमेकांशी बोलू. धरित्रीला जी ओढ लागलेली होती त्या अनुषंगानाची ही माझी एक रचना होती श्रोते हो. आणि आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या एका म्हणजेच पहिल्या सुंदर अशा रचनेकडे वळतोय. आणि जी आपल्याला पाठवलेली आहे गुड्डाराज नामदास सर. गुड्डाराज नामदास सर काव्यदास या नावाने सर लिहितात. मुक्काम पोस्ट सोनगाव बंगला, तालुका फलटण येथून. आणि सरांनी ओढ शीर्षकाखाली लिहिलंय की ओढ तुझ्या भेटीची सखे आजही मला छळते. मनालाही पडली भुरळ जणू ते सुद्धा तुझ्याचकडे वळते. वाह, मनाला लागली भेटीची ओढ, काही केल्या तुला ते विसरेना. एकनिष्ठ फक्त तुझ्याशीच सखे, एकनिष्ठ फक्त तुझ्याशीच सखे. हा देह इतर कुठे हात पसरेना, हा देह इतर कुठे हात पसरेना. वा, तर ओढ शीर्षकाखालील खूपच अप्रतिम आणि सुंदर असे भाव मांडणारी ही रचना होती श्रोते हो. आणि दुसऱ्या रचनेमध्ये प्रतिभा मधुकर जाधव मॅडम फलटण सातारा येथून लिहित आहेत. प्रतिभा मधुकर जाधव मॅडम फलटण सातारा येथून त्यांनी लिहिले की सांज सकाळी मन उगाच धावते, ओढ तुझ्या भेटीची माझ्या मना लागते. वा,
दिसता तू समोर गाली मी हसते, नसता तू इथे जरी, नसता तू इथे जरी, होती असण्याचे भासते, होते असण्याचे भासते. वा, खूपच अप्रतिम ओढ या शब्दाच्या अनुषंगानं अप्रतिम अशी ही रचना होती श्रोते हो. आणि पुढच्या एका सुंदर रचनेमध्ये सुनीता सुरेश महाबळ मॅडम बालेवाडी पुणे येथून लिहित आहेत ओढ शीर्षकाखाली की पर्जन्य बोले भूमातेला, माते सादर वंदन तुझला. वा, तुझ्या ओढीने आलो मी आता, स्वर्गही मजला नाही भावला, बालपणी तव अंकावरती स्वच्छंदे खेळलो बागडलो, मृदगंधाने तुझिया माते मानसी बहु संतोषलो, मृदगंधाने तुझिया माते मानसी बहु संतोषलो. वा, तर खूपच अप्रतिम आणि सुंदर बालपणातले ज्या आठवणी आहेत त्या आठवणींना उजाळा देणारी ही अप्रतिम अशी रचना होती श्रोते हो. आणि पुढच्या दोन आपण चारोळ्यांकडे वळतोय आणि ज्या सुंदर अशा चारोळ्या आपल्याला पाठवलेल्या आहेत कवी संदीप दत्तात्रय मेंगाने सर, जे की शादपुत्र उमाकांत या नावाने सर लिहितात कोल्हापूर बामणे येथून. आणि पहिल्या चारोळीमध्ये सर लिहित आहेत की रंगानं काळी सावळी, परी रूप तुझं गोड आहे. वा, म्हणूनच तर प्राणप्रिये मला तुझी ओढ आहे, म्हणूनच तर प्राणप्रिये मला तुझी ओढ आहे. वा, आणि दुसऱ्या चारोळीमध्ये सरांनी लिहिलंय की आपल्या दोघांची जोडी म्हणजे राधा कृष्णाची जोड आहे, माधुर्य आणि सौंदर्यामुळे मला तुझी ओढ आहे, माधुर्य आणि सौंदर्यामुळे मला तुझी ओढ आहे. तर खूपच अप्रतिम सौंदर्य वर्णन करणाऱ्या या अप्रतिम अशा दोनही चारोळ्या होत्या श्रोते हो. आणि पुढच्या एका रचनेमध्ये सीमा पाटील मॅडम, ज्या की मनप्रीत या नावाने मॅडम लिहितात कोल्हापूर येथून, सीमा पाटील मॅडम मनप्रीत कोल्हापूर येथून मॅडमने लिहिलंय की ओढ म्हणू की प्रीत ही मन वेडे का धावते, ओढ म्हणू की प्रीत ही मन वेडे का धावते, कोणता हा गुन्हा त्याचा ते एक वेडे तुझेच ऐकते. वा, न भेटता सख्या ते का तुलाच ते आठवते, ओढ ही मनामनांची पुन्हा नव्याने जाणवते. वा, तर खूपच अप्रतिम आणि सुंदर अशी ही रचना होती श्रोते हो की न भेटता ते तुलाच का आठवते आणि ओढ मनामनातली पुन्हा जाणवते. तर या सुंदर अशा रचनेनंतर पुढच्या एका सुंदर रचनेमध्ये शीला टाकळकर मॅडम बालेवाडी पुणे येथून लिहित आहेत. शीला टाकळकर मॅडम बालेवाडी पुणे येथून त्यांनी लिहिलंय, सासर माझे श्रीमंत कमी नाही कशाची, आस चोळी बांगडीची ओढ असते माहेरची, पुरणपोळी गोडधोड करते आई सारखेच, परंतु गोड लागते मला फक्त आईच्याच हातचेच, आईच्या हातचेच. तर सासर आणि माहेर यामध्ये एक जो हळवा कोपरा असतो, एक हळवे भाव असतात प्रत्येक स्त्रीच्या मनामध्ये. तर त्याबद्दलचे अप्रतिम आणि सुंदर असे भाव मांडणारी ही रचना होती श्रोते हो. आणि या सुंदर अशा रचनेनंतर आपण एका भक्तिरचनेकडे वळतोय आणि ती भक्तिरचना आपल्याला पाठवलेली आहे सौ आसावरी जाधव मॅडम विरार येथून लिहित आहेत पंढरीचा विठुराया या शीर्षकाखाली त्यांनी लिहिले की सावळा सुंदर माझा विठुराया, चंदनाचा टिळा शोभे भाळावर, सावळा सुंदर माझा विठुराया, चंदनाचा टिळा शोभे भाळावर, तुळशीची माळ गळ्यात घालता निजरूप त्याचे दिसे मनोहर, रोप तुळशीचे घेऊन मस्तकी पंढरीची वाट चाले वार करी, मनी भक्तिभाव दर्शनाची ओढ, भक्ती सोहळ्याने सजली पंढरी. आणि खराई श्रोते हो की प्रत्येक महाराष्ट्रातल्या एवढंच नाही तर महाराष्ट्रातल्या बाहेरच्या सुद्धा अनेक भक्तांना सावळ्या विठुरायाची ओढ असते, वारीला दर्शनाला जाण्याची ओढ असते. आणि त्या ओढीचे सुंदर असे वर्णन जे आहे ते मॅडमनी या रचनेमध्ये केलेलं होतं. आणि पुढच्या एका अप्रतिम अशा रचनेकडे आपण वळतोय आणि जी आपल्याला पाठवलेली आहे सौ संगीता बोरसे मॅडम, प्राथमिक शिक्षिका आडावत, चोपडा, जिल्हा जळगाव येथून. सौ संगीता बोरसे मॅडम यांनी चोपडा, जिल्हा जळगाव येथून सुंदर अशा रचनेमध्ये लिहिले की करुणी 16 शृंगार वाट पाहते सजना, कांकणाची किनकिन भुरळ घालती मना, बसुनी माडीच्या खिडकीत ओढ पेटवते रे काहूर, येना घरा परतुनी मनाला लागली रे हुरहुर, येना घरा परतुनी मनाला लागली रे हुरहुर, लागली रे
हुरहुर. तर खूपच अप्रतिम एका वाट पाहणाऱ्या विरहिणीचे मनातले जे भाव आहेत ते खूप अप्रतिमरित्या मॅडमनी शब्दबद्ध केलेले होते. आणि श्रोते हो, याबरोबरच पुढच्या एका सुंदर आणि अप्रतिम अशा रचनेकडे आपण वळतोय. आणि जी सुंदर अशी 8 ओळींची रचना आहे ती आपल्याला पाठवलेली आहे प्रमोद सूर्यवंशी सरांनी मालाड मुंबई येथून. प्रमोद सूर्यवंशी सर मालाड मुंबई येथून त्यांच्या रचनेमध्ये लिहित आहेत की किती वाट पाहू सख्या राजसा, वंश आहे तुझा माझ्या पोटात. वा, किती वाट पाहू सखा राजसा, वंश आहे तुझा माझ्या पोटात. लाकडी खिडकीवरती बसून वाट पाहते मी प्रेमाच्या गोठ्यात. माझे डोळे सदा सदा तुझ्यासाठी आतुर झाले. तू येशील मिठीत घेशील, तुझ्या आठवणीत हरवले, तुझ्या आठवणीत हरवले. तर खूपच अप्रतिम आणि सुंदर असे वाट पाहणाऱ्या प्रेयसीचे भाव जे आहेत ते सरांनी शब्दबद्ध केलेले होते. आणि आपण जे चित्र दिलेलं होतं त्या चित्राला अनुसरून अतिशय सुंदर अशी रचना सरांनी शब्दबद्ध केलेली होती. आणि याबरोबरच पुढच्या एका रचनेमध्ये, भक्ती रचनेमध्येच विमल सिद्धराम माळी मॅडम अनगर, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर येथून ओढ पंढरीची या शीर्षकाखाली त्यांनी सुंदर अशी रचना पाठवलेली आहे. आणि मॅडमने लिहिलं आहे की ओढ पंढरीची मला होय घाई, आता कशाला जाऊ बाई. ओढ पंढरीची मला होय घाई, आता कशाला जाऊ बाई. तिथं जन्मदाता दिसणार नाही, सुकून गेली मोह अंबराई. वा, चंद्रभागा दिसेल सुनी, हसणारा नाही भीमेचे पाणी. मन घायाळ खंत खाई, सुकून गेली मोह अंबराई. मन घायाळ खंत खाई, सुकून गेली मोह अंबराई. तर सध्या पंढरपूरला आपण पाहतोय की अनेक वारींच्या वेळेला, अगदी 15 दिवसाची वारी असो, महिन्याची असो, किंवा 2 मोठ्या आषाढी आणि कार्तिकी ज्या वाऱ्या आहेत, आपण पाहिलं असेल की त्या वारीला प्रतिबंध होता पंढरपूरमध्ये येण्यासाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर. तर त्या अनुषंगाने मॅडमनी खूप सुंदर अशी रचना लिहिलेली आहे की चंद्रभागासुद्धा सुनी आहे, भीमेचं पाणी हसणार नाही, आणि त्यामुळे मन घायाळ होऊन खूप खंत वाटते. असे सुंदर असे भाव मॅडमच्या या रचनेमध्ये होते. आणि श्रोते हो, याबरोबरच पुढच्या एका रचनेकडे आपण वळतोय. आणि जी सुंदर अशी रचना आहे ती आपल्याला पाठवलेली आहे सुनील रामचंद्र पवार सर, सायन मुंबई येथून सर लिहित आहेत. सुनील रामचंद्र पवार सरांनी सायन मुंबई येथून लिहिलंय की ओढ तुझ्या प्रेमाची सख्या, वेढावते रोजच मला. ओढ तुझ्या प्रेमाची सख्या, वेडावते रोजच मला. राहावं वाटतं कुशीत तुझ्या, विरह कसा मी सांगू तुला. वा, झाली आहे बावरी सख्या, झोपच माझी उडाली आहे. बस झाला हा दुरावा, तन मन फक्त तुलाच पाहे. बस झाला हा दुरावा, तन मन फक्त तुलाच पाहे. तर खूपच सुंदर असे विरहाचे भाव ओढ या शीर्षकाखाली सरांनी अप्रतिमरित्या शब्दबद्ध केलेले होते की मी तुला कसं सांगू की मी बावरी झालेली आहे, झोप उडालेली आहे, आणि आता दुरावा नको, तन मन फक्त तुलाच पाहण्यासाठी आतुर आहे. असे सुंदर असे भाव सरांच्या या रचनेमध्ये होते. आणि श्रोते हो, याबरोबरच पुढच्या एका अप्रतिम अशा रचनेकडे आपण वळतोय. आणि जे आपल्याला पाठवलेले आहे सुचित्रा कुंचमवार मॅडम, नवी मुंबई येथून. सुचित्रा कुंचमवार मॅडम यांनी नवी मुंबई येथून सुंदर अशा रचनेमध्ये लिहिलंय की सागराच्या सरितेला ओढ असे मिलनाची, असो कितीही आडसर तिची धाव प्रेमाची. वा, प्रेम तिचे अबाधित ओढ फार अनावर, मिलनाची ही घडी दिसे एखाद्या संगमावर. मिलनाची ही घडी दिसे एखाद्या संगमावर. आणि आपल्याला माहीत आहे श्रोते हो की सरितेला कितीही अडथळे आले तरी ती सागराला जाऊन मिळते. त्याप्रमाणे जे निस्सीम नातं असतं, ज्यामध्ये निस्सीम असं प्रेम असतं, निस्वार्थ असतो आणि त्याग असतो, त्या नात्यामध्ये कितीही अडथळे आले तरी त्या दोघांचे मिलन हे होते. ते नातं हे दृढ राहतं, त्या नात्यामध्ये पवित्रता राहते, ते नातं मनाला सांधलेलं असतं. त्यामुळं मला असं वाटतं श्रोते हो की प्रत्येकाने आपापल्या परीने स्वतःशी प्रामाणिक राहून प्रत्येक नातं जे आहे ते निभावलं पाहिजे. आणि या सुंदर अशा रचनेनंतर आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या एका अप्रतिम अशा रचनेकडे वळतोय. आणि जे आपल्याला पाठवलेली आहे वर्षा श्रीकांत गंपावार मॅडम, नागपूर येथून. वर्षा श्रीकांत गंपावार मॅडम यांनी नागपूर येथून लिहिलंय ओढ शीर्षकाखाली की तूच माझ्या जगण्याचा अर्थ, तुझ्या ओढीत माझा स्वार्थ. वा, तूच माझ्या जगण्याचा अर्थ, तुझ्या ओढीत माझा स्वार्थ, तुझ्या सोबतीत सर्वार्थ, जीवन झाले कृतार्थ. सांगू तुला कसे काय, जसे दूध आणि साय, आहे लेकराची माय, जशी कामधेनू गाय, जशी कामधेनू
गाय. तर खूपच अप्रतिम अशा उपमा देऊन एक उपमात्मक अशी सुंदर ओढ शीर्षकाखालील ही रचना होती श्रोते हो, की तुझं माझं नातं काय, याबद्दलच्या सुंदर सुंदर उपमा मॅडमनी या रचनेमध्ये दिलेल्या होत्या. आणि याबरोबरच आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या एका अप्रतिम अशा रचनेकडे 8 ओळींच्या वळतोय. आणि जी आपल्याला पाठवलेली आहे कवी स्नेहदीप या नावाने सर लिहितात. श्री संदीप सुरेश सावंत सर, मुक्काम पोस्ट तळेखोल, तालुका दोडामार्ग, जिल्हा सिंधुदुर्ग येथून. कवी स्नेहदीप या नावाने लिहिणारे श्री संदीप सुरेश सावंत सर, मुक्काम पोस्ट तळेखोल, तालुका दोडामार्ग, जिल्हा सिंधुदुर्ग येथून सरांनी लिहिलंय की लागली ओढ मनी तुझीच, कसा मलाच मी आवरू. वा. लागली ओढ मनी तुझीच, कसा मलाच मी आवरू, तुझ्या वाचून नाही राहणे, कसा मलाच मी सावरू. तुझ्या विनक्षण सुखाचे हृदयात कसे मी साठवू, नाते आपुले जन्मोजन्मीचे, नाते आपुले जन्मोजन्मीची, तुला कसा मी दूर पाठवू, तुला कसा मी दूर पाठवू. वा. तर खूपच अप्रतिम आणि सुंदर असे प्रेमाचे भाव ओढ या शब्दाखाली शब्दबद्ध केलेले होते सरांनी. आणि श्रोते हो, तुम्ही हा खेळ शब्दांचा, हा कविता व चारोळ्यांचा शो ऐकत आहात RJ कैलास सोबत. रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.